हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. तर बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि भरपूर पाऊस पडत आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि भरपूर वारंसुद्धा आहे त्या पावसासोबतच. तर तुमच्याकडे कसा पाऊस पडत आहे तुम्ही मला नक्की सांगा. तर आज आपण गारगार ताकाची गरम गरम कढी बनवायची आहे आणि ह्या पावसात मस्त अशा ह्या गरमागरम कढीचा आस्वाद घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत गरम गरम भात आपल्याला बनवायचा आहे. तर चला मग आपण सुरू करूया. आजची रेसिपी आपली असणार आहे ताकाची कढी, जी अजिबात फाटणार नाही, प्रत्येकाला आवडेल अशीच ही रेसिपी असणार आहे. चला मग रेसिपीला आता आपण सुरू करू. गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे. पातेलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेलाला छान गरम होऊ द्यायचं आणि तेल छान गरम झाल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे आणि मोहरी तेलात छान तडतडली पाहिजे. त्यानंतरच आपण दुसऱ्यांदा जिरं टाकायचं आहे. तर जिरं आणि मोहरी तेलात मस्त तडतडली आहे. त्यानंतर मी 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून, तर त्याच्यामध्ये थोड्याशा ठेचून टाकलेल्या आहेत. त्या सुद्धा आपण या तेलात मस्त अशा फिरवून घ्यायचे. आणि त्यानंतर कढीपत्त्याची ताजी ताजी पानं टाकलेली आहेत मी याच्यामध्ये. ती सुद्धा आपण याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर कढीपत्त्याची पानं थोडीशी जास्त घातली तरी सुद्धा चालते, त्याची सुद्धा टेस्ट आपल्या या कढीला मस्त येणार आहे. त्यानंतर मी 2 हिरवी मिरची घेतलेली आहेत, बारीक चिरलेल्या आहेत. या पद्धतीने तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. ती सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करायचं आणि हे व्यवस्थित सगळं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. चला, तर हे छान मिक्स झाले. त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. ती सुद्धा आता आपण याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया. चला, तर हे छान आता मिक्स झाले. तर इथं मी ताक घेतलेलं आहे. तर ताक तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता. तर इथं मी 1 बाउल मोठा ताक घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण पाणी नंतर ॲड करायचं आहे. हे आपलं फक्त प्युअर ताक आहे. तर जशी तुम्हाला कढी वाढवायची असेल तशी तुम्ही त्याच्यामध्ये पाण्याची थोडीशी क्वांटिटी ती वाढवू शकता. तर याच्यामध्ये मी गॅस बारीक केल्यानंतर याच्यामध्ये ताक टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊया. तर ज्या वेळेला आपण ताकाची कढी बनवतो, जास्त शक्यता असते, तर त्यासाठी आपल्याला लो फ्लेमवरती ही कढी मस्त अशी उकळायची आहे. तर इथं मी आता ताक मस्त असं मिक्स केलेलं आहे. तर काही जण याच्यामध्ये बेसन पिठाचा सुद्धा वापर करतात. तर तुम्हाला काही सुद्धा गरज नाही आहे बेसन पिठाचा इथं वापर करण्याची, कारण ताक जर तुम्ही तुमचं घरचं ताक असेल तर मस्त कढी बनते, टेस्ट सुद्धा छान लागते आणि त्याची जी जास्त तुम्ही क्वांटिटी बनवू शकता. जरी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं तरी सुद्धा ती एकदम अशी पातळसर अजिबात होणार नाही कढी. जर तुम्ही विकतचं ताक आणलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी एकदम पातळसर अशी कढी तुम्हाला नक्कीच वाटेल. तर हे आपलं घरचं ताक आहे, त्या ताकाची कढी ही मी बनवलेली आहे. तर मस्तपैकी बारीक गॅसवरती ताकाची कढी छान अशी ही उकळायची. त्यानंतर मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, बारीक टाकायची आणि मस्त अशी आपली ह्या गारगार ताकाची गरम गरम कढी आपण खाण्यासाठी आता मस्त अशी तयार झालेली आहे. तर एकदम साधी सोपी पद्धत सांगितलेली आहे. फक्त काही टिप्स फॉलो केल्या तर तुमची सुद्धा ताकाची कढी अजिबात फाटणार नाही आणि चवीला तर भन्नाट लागेलच. चला, तर मग तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. आणि असं काही नाही की आता पावसाळा सुरू झाला आपण ताक पिऊच शकणार नाही, तर ताकाची कढी बनवून आपण ती नक्कीच पिऊ शकतो.